नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर। आज आपण क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 4.6 द वर्थ ऑफ अ फॅब्रिक म्हणजे एका कापडाची किंमत काय हा लेसन बघणार आहोत। खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे ही। यामध्ये आपण हे शिकणार आहोत की एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहिल्यानंतर म्हणजे जी वाईट व्यक्ती असतात, दुर्गुण ज्यांच्यामध्ये दुर्गुण असतात ते कसे सद्गुणमध्ये चेंज होतात, तीही शिकवण हा लेसन आपल्याला इथे शिकायला मिळणार आहे। तर चला आपण लेसनकडे वळूया, पण त्याआधी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर ते करा, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तिरुवल्लवर वॉज अ ग्रेट तमिळ सेंट पोएट who lived more than 2000 years ago. आता ही स्टोरी आहे तिरुवल्लवर। आणि तिरुवल्लवर कोण होते? हे एक तामिळ सेंट होते। सेंट म्हणजे संन्यासी होते, ते शिवाय पोएटसुद्धा होते। आणि ही गोष्ट आहे आजपासून 2000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, रिअल स्टोरी आहे। तिरुवल्लवर नावाची एक व्यक्ती होऊन गेली, म्हणजे चांगली व्यक्ती होऊन गेली, आणि ते पोएटसुद्धा होते। तिरुकुल्लर is the book of his teachings. It is greatly loved and respected even today. त्यांनी तिरुकुल्लर हे एक बुक लिहिलं होतं मुलांना शिकवण्यासाठी, आणि त्यामधील हा ग्रंथ आजही टीचिंगमध्ये आजही मुलांना शिकवण्यासाठी त्याचा यूज केला जातो। म्हणजे 2000 वर्षापूर्वी जो ग्रंथ लिहिला तो इतका यूजफुल आहे की आजसुद्धा त्याचा यूज होतो आहे। तिरुवल्लवर वॉज अ टेक्स्टाईल विवर। आता हे बाय प्रोफेशन ते काय होते? विवर होते, म्हणजे विणकर होते, कापड विणण्याचं काम होतं त्यांचं। ही ब्युटिफुल फॅब्रिक्स अँड सारीज अँड सोल्ड देम इन टू द मार्केट। आता त्यांचं काम काय होतं? छान छान कापडांवर कापडं किंवा साडी यांना छान छान डिझाईन तयार करायची आणि ते मार्केटमध्ये विकायचं, हे त्यांचं काम होतं। People said that he never got angry, never used bad words and never shouted at anyone. आता नेहमी लोक म्हणायचे की त्यांचा स्वभाव असा होता की त्यांना कधीही कोणावर राग यायचा नाही, ते कधीही कोणासाठी वाईट शब्द, चुकीचे वर्ड्स यूज नव्हते करत, आणि ते कोणावरही ओरडून बोलत नव्हते। ही त्यांच्यामधली चांगली क्वालिटी होती। इन द सेम टाउन देअर लिव्ड अ रिच यंग मॅन। आता त्या शहरामध्ये एक रिच यंग मॅन राहायचा। ही वेस्टेड मोस्ट ऑफ हिज टाईम रोमिंग अराउंड विथ हिज फ्रेंड। आता त्याचा पुष्कळसा वेळ कशामध्ये जायचा? मुलांना त्रास द्यायचा, आणि मुलांना म्हणजे आपल्या मित्रांसोबत इकडे तिकडे रोमिंग म्हणजे फिरण्यामध्ये त्याचा वेळ जायचा। आणि ते काय करायचे? ते ऑफन मेड फन ऑफ अदर पीपल। लोकांना त्रास द्यायचा, आणि लोकांना त्रास दिला, लोक चिडले, त्यांना काही बोलले की त्यांना खूप मज्जा यायची, हे त्यांचं काम होतं। आय डोंट बिलीव्ह व्हॉट पीपल से अबाउट तिरुवल्लवर, सेड द यंग मॅन वन डे। आता त्याला तिरुवल्लवरची जी क्वालिटी होती की तो कधी कोणावर ओरडत नसे, कोणाबद्दल वाईट वर्ड्स यूज नव्हता करत, ओरडून नाही बोलायचा, राग नाही येत त्याला, ह्या क्वालिटी त्याला कळल्या। आता तो काय म्हणतो? मला काही विश्वास नाही या गोष्टीवर की वल्लवरला कधी रागच येत नाही, तो कधी ओरडून बोलत नाही। आय एम शुअर आय कॅन मेक हिम अँग्री, कम ऑन लेट्स हॅव अ सम फन टुडे। आता त्यांनी त्याच्या मित्रांना काय म्हटलं? मला नाही विश्वास या गोष्टीवर, बघा आज कशी मी त्याची मज्जा घेतो, आणि आज त्याला मी रागवून दाखवतो, त्याला ओरडून, म्हणजे जी क्वालिटीज होती आता त्याची ती क्वालिटीज राहणार का? नाही, आणि चला आपण त्याची मजा घेऊया, फिरकी घेऊया, असं त्या यंग मॅननी म्हटलं, आणि तो आपल्या मित्रांसोबत त्याच्या दुकानावर गेला। सो द ॲरोगंट यंग मॅन अप्रोच्ड तिरुवल्लवर इन द मार्केट अँड पिक अप अ ब्युटिफुल पीस ऑफ अ फॅब्रिक। अप्रोच म्हणजे आला तो। आता हा ॲरोगंट म्हणजे उद्धट, हा उद्धट यंग मॅन आता आला तिरुवल्लवरच्या दुकानामध्ये, जे मार्केटमध्ये तो बसला होता। आपले साडी आणि कापड विकण्याचा त्याचा बिझनेस होता, तो घेऊन कापडं साडी घेऊन आपल्या मार्केटमध्ये बसलेला तिरुवल्लवर, आणि त्याच्या दुकानामध्ये हा ॲरोगंट म्हणजे उद्धट यंग मॅन आला। आणि त्यांनी काय केलं? पिक अप अ ब्युटिफुल पीस ऑफ अ फॅब्रिक, आणि एक सुंदरसं ज्याच्यावर खूप छान डिझाईन बनवलेली आहे असं एक पीस त्यांनी उचललं। हाऊ मच डज द होल फॅब्रिक कॉस्ट, ही आस्क। आता त्यांनी एक कापड उचललं आणि त्याला विचारलं तिरुवल्लवरला की काय किंमत आहे या कापडाची? 8 coins. द सेंट नेम द प्राईस। आता त्या संन्यासांनी त्याला प्राईस सांगितली की किती आहे? 8 coins आहे। द यंग मॅन अनफोल्डेड द फॅब्रिक अँड टोअर इट इन टू।
आता त्यांनी काय केलं की बस जेव्हा यांनी सांगितलं की 8 कॉईन्स आहे त्याची प्राईस, तेव्हा त्यांनी त्याला बघितलं आणि त्या कापडाला मधातूनच 2 तुकडे करून टाकले. टोअर म्हणजे त्यांनी फाडून टाकले. इंटू 2 त्यांनी एका कापडाचे 2 तुकडे केले. व्हॉट्स द प्राईस ऑफ धिस पीस नाव? आणि त्यांनी विचारलं आता या कापडाची किंमत काय आहे. बघा आपल्याला या सोबतच्या पिक्चरमध्ये दिसतो आहे, हा तिरुवल्लवर आहे, त्याच्यासोबत हा ॲरोगंट यंग मॅन दिसतो आहे आणि तो आला आहे, त्याने त्याच्या हातामध्ये कापड आहे. म्हणजे हे पिक्चर आपण इथे बघतो आहे. आता नेक्स्ट पेज आहे. 4 कॉईन्स द सेंट ॲन्सर पोलाइटली. आता त्या सेंटनी म्हटलं की आता किती आहे, आता 2 तुकडे झाले तर याची किंमत झाली आता 4 कॉईन्स झाली. द यूथ वॉज टेकन अ बॅक. आता त्याला वाय डझंट द मॅन गेट अँग्री ही थॉट. आणि आता हा थोडासा दचकला जेव्हा त्यांनी म्हटलं की 4 कॉईन आहे आता त्याची प्राईस. असं उत्तर ऐकल्याबरोबर हा थोडासा दचकला आणि थोडासा मागे सरकला आणि त्यांनी विचार केला, या माणसाला राग का नाही आला, मी याचं कापड विनाकारण फाडून टाकलं, याला तर राग यायला पाहिजे होता. म्हणून त्यांनी असा विचार केला त्या ॲरोगंट यंग मॅनने. ही देन टोअर द हाफ पीसेस इंटू हाफ अगेन अँड नाव. आता त्याने काय केलं, पुन्हा त्या 2 तुकडे होते त्याचे पुन्हा फाडले आणि पुन्हा त्याला विचारलं, आत्ता सांग मला याची किंमत काय. 2 कॉईन्स वॉज द आन्सर. मग सेंटनी म्हटलं त्याला की 2 कॉईन्स झाले आता. नाव इट वॉज द यंग मॅन हू बिकेम इम्पेशंट अँड ॲजिटेड. आता हा यंग मॅन खूप इम्पेशंट झाला, म्हणजे उतावीळ झाला होता आणि ॲजिटेट झाला. म्हणजे आता त्याला कळत नव्हतं की याला राग कसा आणू मी, कारण मी तर माझ्या मित्रांना चॅलेंज दिलेलं आहे आज की मी याला चिडवून दाखवणार. आणि हा तर एकदम पेशंटली म्हणजे एकदम शांततेने उत्तरं देतो आहे. म्हणून हा यंग मॅनच इम्पेशंट झाला, तोच उतावीळ झाला. ही टोअर द पीसेस इंटू हाफ अगेन अँड सेईंग अँड नाव व्हॉट्स द प्राईस नाव. आता तो पुन्हा त्या कापडाचे पुन्हा तुकडे करत गेला आणि एकदा फाडलं की विचारायचा आता याची किंमत काय. पुन्हा त्याचे 2 तुकडे करायचे, पुन्हा विचारायचं याचं किंमत काय, पुन्हा कसं, असं त्याची ही प्रोसेस कंटिन्यू सुरू होती. नेक्स्ट पॅरेग्राफ. तिरुवल्लवर कामली वेंट ऑन रिड्युसिंग द प्राईस टू हाफ एव्हरी टाईम. आणि तिरुवल्लवर तेव्हा शांत होता, चिडला नाही, एकदम शांतपणे तो प्रत्येक वेळेस त्यांनी 2 तुकडे केले, त्यांनी फाडलं की त्याची किंमत रिड्यूस करून तो सांगत होता. ॲट लास्ट द फॅब्रिक वॉज रिड्यूस टू रेग्स. आता रग्स म्हणजे एक साधीशी चिंदी राहिली आहे. आता ते कापड राहिलं का नाही, त्या कापडाचे त्यांनी इतके तुकडे करून टाकले की त्याची एक फक्त चिंदी शिल्लक राहिली. So Tiruvalluvar said in a quiet tone, now this fabric has become worthless. I will not name any price for these rags. आता तिरुवल्लवरनी त्याला उत्तर दिलं, अरे आता या फॅब्रिकची मी किंमत तुला सांगू शकत नाही, कारण की आता हे कोणाच्या यूजमध्ये राहिलेलंच नाही आहे. द यंग मॅन डिड नॉट नो व्हॉट टू से. आता त्या यंग मॅनला कळलंच नाही की आता याला काय उत्तर द्यायचं. बट ही वॉज प्राऊड ऑफ हिज रिचेस. त्याला खूप गर्व होता आपल्या श्रीमंतीचा. सो ही ऑफर टू पे 8 कॉईन्स टू द सेंट. आणि त्यांनी आपल्या श्रीमंती दाखवण्यासाठी त्याला 8 कॉईन्स देऊन दिले. ऑफर केले, दिले नाही, त्यांनी ऑफर केली. फॉर द फर्स्ट टाईम तिरुवल्लर स्माइल्ड बट द रिफ्यूज टू टेक द मनी. आता पहिल्यांदाच हा तिरुवल्लवर हसला आणि त्याने म्हटलं, नको, मला हे पैसे नको आहेत. यंग मॅन, नाव दिस फॅब्रिक इज ऑफ नो यूज. इट हॅज बिकम बर्थलेस. वाय? बिकॉज नो वन विल बी एबल टू वेअर इट नाव. आता तिरुवल्लवरनी त्याला आन्सर दिलं, अरे मित्रा, अरे हे आता मला याचे पैसे नको आहेत, कारण की तू याला फाडून टाकलं. आता हे कापड कोणाच्या कामाचंच राहिलं नाही का, कारण की कोणी हे घालू शकणार आहे का, कोणी यूज करू शकणार आहे का हे कापड, नाही. इथे बघा पिक्चरमध्ये आपल्याला हे काय दिसतं आहेत, विणकरचं पिक्चर दिसतं आहेत, विवर. आणि ती एक लूमवर म्हणजे हँडलूम म्हणजे लूम म्हणजे हातमाग आणि त्याच्यावर कापड विणण्याचं काम करते आहे, हे आपल्याला इथे दिसतं आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ. डू यू नो द फॅब्रिक वॉज नॉट मेड इन अ डे. आता पुन्हा तिरुवल्लवर त्याला म्हणाला की तुला माहिती आहे का, हे फॅब्रिक एका दिवसात बनत नाही. मेनी पीपल हॅव टॉईल टू मेक इट. आता पुष्कळ लोक त्याच्या मागे मेहनत करतात. The farmer who grew cotton in his field worked hard for months through sun and rain.
आता हे कॉटन उगवण्यासाठी जो फार्मर आहे तो दिवस रात्र ऊन पावसामध्ये काम करून कितीतरी महिने काम करतो आणि तेव्हा हा कॉटन आपल्याला तो आपल्या शेतामध्ये वाढवतो, ग्रीव करतो, म्हणजे तो तिथे लावतो. ही पिकअप कॉटन्स फ्रॉम ईच बॉल अँड गिव्ह इट फॉर स्पिनिंग. आता प्रत्येक कॉटनच्या झाडापासून तो एक कॉटन वेचतो आणि तो स्पिनिंगसाठी देतो. देन समवन एल्स कार्डेड द कॉटन अँड स्पिन इट इन टू द लॉंग युनिफॉर्म थ्रेड्स. आता काही जण नंतर दुसरा व्यक्ती काय करतो, ते कॉटनमधलं ते स्पिन करतो, स्पिन म्हणजे पिंजून काढतो आणि त्याच्यापासून एक छान असा लांबसा धागा तयार करतो. द थ्रेड्स वेअर डायड केअरफुली सो दॅट दे टूक ऑन दीज लवली कलर्स. आता दुसरा कोणीतरी व्यक्ती हे धागे तयार झाल्यानंतर त्याच्यावर डाय म्हणजे त्याच्यावर कलर टाकून त्याच्यापासून नवीन कलरफुल धागे तयार करतात. माय वाईफ अँड आय वोव द थ्रेड्स टुगेदर पुटिंग इन ब्युटिफुल डिझाईन्स. मी आणि माझी बायको आम्ही काय करतो, हे धागे घेतो आणि त्याला एकमेकांमध्ये गुंतवून एकमेकांमध्ये ॲडजस्ट करून त्याच्यापासून ब्युटिफुल डिझाईन्स तयार करतो. वी थॉट समडे समवन विल लाईक दिस फॅब्रिक, विल बी हॅपी टू सी दॅट टू सी इट. म्हणजे आता आम्हाला असं वाटलं की हे कोणीतरी फॅब्रिक पाहिल आणि म्हणजे आम्ही का एवढी मेहनत घेतो, कारण की कोणीतरी हे वापरलं पाहिजे, कोणाच्या तरी कामामध्ये हे फॅब्रिक आलं पाहिजे, हाच आमचा उद्देश असतो. देन ऑल अवर वर्क वूड हॅव बीन रिवॉर्डेड. आणि कोणी हा आमचं फॅब्रिक परचेस केलं तर आमचं तो रिवॉर्ड असतो, आम्हाला ते बक्षीसच असते. When you destroyed the fabric, you destroyed all the love and labor that went into its making. आता तू काय केलं, आता या कापडातला तर तू फाडून टाकलं ना, म्हणजेच तू काय केलं, तू कशाचा अपमान केला, त्या कापडातला फाडून तुला काहीच मिळालं नाही. उलट आम्ही जितकं प्रेमाने केलं होतं, आमची जितकी मेहनत केली होती, ही सगळी तर वेस्टच गेली. मनी कॅनॉट ब्रिंग इट बॅक. आणि तुझे हे 8 कॉईन्स, तू हे मला जे 8 कॉईन्स देतो आहे, ते 8 कॉईन्स आमचं प्रेम, आमची मेहनत ती परत आणू शकते का? नाही, कारण की आता तर कापड कोणाच्या यूजमध्येच नाही राहिलं. द सॉफ्टली स्पोकन वर्ड्स टच द यंग मॅन्स हार्ट. आता हे जे सॉफ्टली म्हणजे इतकं शांतपणे त्यांनी त्याला रिप्लाय दिला, तेव्हा ह्या गोष्टी त्याच्या मनाला लागल्या. कोणाच्या? यंग मॅनच्या. नाव ही वॉज रिअली अशेम्ड ऑफ हिमसेल्फ. आता त्याला स्वतःचंच काहीतरी आपलं चुकलेलं आहे असं वाटायला लागलं. अँड डू यू नो, आता तो पुन्हा म्हणाला, तुला माहिती आहे का? तिरुवल्लवर वेंट ऑन टू से. तिरुवल्लवर त्याला म्हणायला लागला, आय कॅन व्ह्यू अनदर फॅब्रिक लाईक धिस, बट अवर लाईफ इज ऑल्सो लाईक धिस फॅब्रिक. आता तो म्हणाला की तुला माहिती आहे का, आपलं लाईफसुद्धा या फॅब्रिकसारखंच असतं. इफ यू टिअर्ट इट अपार्ट विथ अ हेस्टी थॉटलेस ॲक्शन, इट विल बी डिस्ट्रॉईड. तुला माहिती आहे का, जर आपण आपलं आयुष्य असंच हेस्टिली म्हणजे गडबडीने न विचार करता आपण असंच वेस्ट घालू दिलं तर आपलं आयुष्यसुद्धा असंच या कापडासारखं बर्बाद होते, आपल्या कापडासारखंच खराब होते. अँड यू विल नॉट गेट इट बॅक अगेन. जसं आता तू त्या कापडाला फाडून त्याची यूजमध्ये नाही, ते युजलेस झालेलं आहे, तसंच आपलं आयुष्यसुद्धा होते. जर आपण त्याला थॉटलेसली, हेस्टिली, विदाऊट ॲक्शन म्हणजे काही न विचार करता कुठलीही ॲक्शन घेतली तर आपलं आयुष्यसुद्धा डिस्ट्रॉय होतं आणि आपलं आयुष्य परत येतं का? नाही. तिरुवल्लवर्स वर्ड ओपन द यंग मॅन्स आईज. आता तिरुवल्लवरच्या या शब्दांनी त्याचे डोळे उघडले. देअर अँड देन ही डिसाइडेड टू गिव्ह अप हिज आयडलनेस अँड बॅड हॅबिट्स. आणि तेव्हापासून त्यांनी डिसाईड केलं की आपली ही जी आयडलनेस आहे, आपला हा स्वभाव आहे आणि आपली ही जी वाईट सवय आहे, आपण ती सोडून द्यायची, असा त्यांनी विचार केला. इथे आपला हा तिरुवल्लवर द वर्थ ऑफ अ फॅब्रिक हा लेसन, ही स्टोरी संपलेली आहे. आवडली की नाही स्टोरी तुम्हाला? मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.